सामान्य विज्ञान इयत्ता 8वी पाठ पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया। प्रश्न पहिला, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा। उत्तर, जीवाणू सृष्टी मोनेरा, 2 आदिजीव सृष्टी प्रोटिस्टा, 3 शैवाल एकपेशीय असल्यास सृष्टी प्रोटिस्टा, बहुपेशीय असल्यास सृष्टी वनस्पती, 4 आदिकेंद्रकी सृष्टी मोनेरा, 5 दृश्य केंद्रकी मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते, 6 सूक्ष्मजीव सृष्टी मोनेरा किंवा प्रोटिस्टा, 2 सजीव आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा। या ठिकाणी आपणाला सजीव दिलेले आहेत। सजीवचे 2 प्रकार, आदिकेंद्रित, दृश्य केंद्रित। आदिकेंद्रित मध्ये एकपेशीय, एकपेशीय मध्ये मोनेरा, दृश्य केंद्रित एकपेशीय आणि बहुपेशीय, एकपेशीय मध्ये प्रोटिस्टा, बहुपेशीय मध्ये कवक, प्राणी आणि वनस्पती। प्रश्न 3, माझा जोडीदार शोधा। अ आणि ब कवक, प्रोटोझोआ, विषाणू, शैवाल, जीवाणू, क्लोरेल्ला, बॅक्टेरियोफेज, कॅन्डिडा, अमिबा, आदिकेंद्रकी, कवक, कवकची जोडी आपणाला कॅन्डिडा याच्यासोबत लावावी लागेल, प्रोटोझोआ, अमिबा, विषाणू, बॅक्टेरियोफेज, शैवाल, क्लोरेल्ला आणि जीवाणू, आदिकेंद्रकी। प्रश्न 4, दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा। अ लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहेत। उत्तर, चूक, हे विधान चूक आहे। स्पष्टीकरण, लॅक्टोबॅसिलाई हे उपयोगी जीवाणू आहेत। दुधाचे दही बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो। शिवाय इतरही दुग्धजन्य पदार्थ तयार करताना लॅक्टोबॅसिलाई वापरतात। तसेच किण्वन प्रक्रियेत यांचा उपयोग होतो। आ कवकांची पेशीभित्तिका कायटिन पासून बनलेली असते। उत्तर बरोबर। स्पष्टीकरण, वनस्पतीच्या पेशीची पेशीभित्तिका सेल्युलोज पासून बनलेली असते, मात्र कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करापासून बनलेली असते। ई अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो। उत्तर बरोबर। स्पष्टीकरण, अमिबाच्या शरीराच्या काही भागातून अस्थिर भाग निघू लागतात, त्यांना छद्मपाद म्हणजे नकली पाय असे म्हणतात। हा छद्मपाद ज्या दिशेने निघाला त्या दिशेने संपूर्ण पेशीद्रव्य हळूहळू तेथे जमा व्हायला लागते। अशा प्रकारे अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतो। ई प्लास्मोडियममुळे अमांश होतो। उत्तर चूक। स्पष्टीकरण, प्लास्मोडियममुळे मलेरिया होतो, तर एंटामिबा हिस्टोलिटिकामुळे अमांश होतो।
उ. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. उत्तर चूक. स्पष्टीकरण: टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगांचे विषाणू वनस्पतीच्या पेशींनाच संसर्ग करतात. प्रश्न 5. उत्तरे लिहा. अ. व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा. उत्तर: अतिशय शास्त्रीय पायावर आधारित वर्गीकरण आहे. 2. आदिकेंद्रकी सजीव इतर सजीवांपेक्षा निराळे असतात, म्हणून आदिकेंद्रकी सजीवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. 3. सर्व एकपेशीय दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युग्लिनासारख्या वादग्रस्त एकपेशीय सजीवाचे नेमके वर्गीकरण करता आले. 4. कवक या वर्गाचे पोषण मृतोपजीवी असल्याने त्यांचा समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे. 5. पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती, पेशी संघटन, जीवन पद्धती आणि वर्गानुवंशिक संबंध या बाबी लक्षात घेतल्या जातात. यामुळे व्हिटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही अचूक ठरते. आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर 1. विषाणू हे एका संरक्षक कवचामध्ये आच्छादलेले असतात. 2. त्यांना अणुकुचीदार असे टोक असतात, ज्यांच्या साहाय्याने ते दुसऱ्या जीवाणूंच्या पेशीवर चिटकतात. 3. विषाणूंना पेशीरचना नसते. 4. ते श्वसन करीत नाहीत, चयापचय क्रिया करत नाहीत, तसेच त्यांची वाढही होत नाही, मात्र त्यांचे प्रजनन होते. 5. विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच सक्रिय असतात, तर पेशीबाहेर ते सक्रिय नसतात. 6. विषाणू हे अतिसूक्ष्म असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनेच ते दिसू शकतात. इ. कवकांचे पोषण कसे होते? उत्तर: बहुसंख्य कवकातील पोषण पद्धती मृतोपजीवी आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थावर कवके जगतात. कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते. इ. मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? उत्तर: मोनेरा या सजीवसृष्टीत सर्व सजीव एकपेशीय असतात. 2. त्यांच्यात स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात. 3. हे सर्व सजीव आदिकेंद्रकी असून त्यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. 4. या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नील हरित शैवालांचा समावेश होतो. प्रश्न 6. ओळखा पाहू मी कोण? अ. मला केंद्रक, प्रदव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात. मोनेरामधील सजीव. आ. मला केंद्रक, प्रदव्य पटलयुक्त पेशी अंगके असतात. प्रोटिस्टामधील आदिजीव. इ. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते. बुरशी कवकाचा एक प्रकार. इ. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. जीवाणू काही आदिजीव. उ. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. विषाणू. उ. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे. शैवाल.
प्रश्न 7. अचूक आकृत्या काढून नावे द्या. जीवाणूंचे विविध प्रकार. ही आकृती 1.7 पुस्तकामधील आहे. ही आकृती पाहून तुम्ही काढू शकता. त्यानंतर आहे पॅरामिशियम. या प्रकारे ही आकृती काढून तुम्ही याला नावे देऊ शकता. त्यानंतर तिसरी आकृती आहे बॅक्टेरियोफेज. या पद्धतीने तुम्ही ही आकृती काढू शकता. आकारमानानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा. जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल. उत्तर: विषाणू, जीवाणू, कवक आणि शैवाल.